विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. द्वितीय भाषा मराठी भाषा कौशल्य विकास या अभ्यास पत्रिकेची परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आवृत्ती घेतो आहोत. या सर्व घटकांची चर्चा आपण आपल्या अगोदरच्या अध्यापन तासिकांमध्ये केलेली आहे. परंतु परीक्षा आणि परीक्षेमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न हे डोळ्यांसमोर ठेवून आपण या घटकांची थोडक्यात आवृत्ती घेत आहोत. आतापर्यंत आपण जवळपास 3 कौशल्यांच्या आवृत्ती तासिका घेतलेल्या आहेत. आज आपणाला पुढच्या कौशल्याची आवृत्ती घ्यायची आहे आणि ते कौशल्य आहे वक्तृत्व. मित्रांनो, मराठीमध्ये माणूस या शब्दाला आणखीन एक पर्यायी शब्द आहे व्यक्ती. किती छान शब्द आहे व्यक्ती. जिला व्यक्त होता येतं ती व्यक्ती. हे व्यक्त होणं वेगवेगळ्या माध्यमांच्या आधारे असतं. कुणी रंगरेषांच्या माध्यमातून व्यक्त होतं आणि चित्रकला नावाची कला साकार होते. कुणी शिल्पाकृतींच्या माध्यमातून व्यक्त होतं आणि शिल्पकला साकार होते. कुणी सूर, ताल, लय या माध्यमातून व्यक्त होतं आणि संगीत कला आकाराला येते. कुणी पदन्यासातून व्यक्त होतं आणि नृत्य कला जन्माला येते. अगदी त्याच पद्धतीने कुणी शब्द आणि स्वभाव मुद्रा यातून व्यक्त होतं आणि वक्तृत्व कला जन्माला येते. मित्रांनो, शक्यतो बाकीच्या सगळ्या कलांकडे म्हणजे शिल्पकला, चित्रकला, संगीत कला, नृत्य कला यांच्याकडे जसे आपण कला म्हणून पाहतो तसे अजूनही वक्तृत्वाकडे पाहिले जात नाही. पण आपण हे विसरता कामा नये की भारतामध्ये ज्ञान वहन आणि ज्ञान ग्रहणासाठी सर्वोत्तम कला म्हणजे वक्तृत्व कला आहे. आपल्याकडचे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्या प्राचीन ग्रंथांची निर्मिती सुद्धा वक्तृत्व कलेच्या आधारावरच झालेली आहे. ज्यामध्ये भगवद्गीता असेल किंवा अन्य महत्वाचे ग्रंथ असतील. थोडक्यात गुरु शिष्य संवाद वाङ्मय वाणीच्या माध्यमातूनच आपल्याकडे आविष्कृत झालेले आहेत. पण दुर्दैवाने मुद्रण कलेच्या शोधानंतर वक्तृत्वाची जी कला आहे ती कला हळूहळू बाजूला गेली आणि नंतर मात्र केवळ प्रभाव गाजवण्यासाठी म्हणून वक्तृत्वाचा विचार केला जाऊ लागला. पण आपल्या मनात जे काही साचून राहिलेलं आहे, जे काही दाटून आलेलं आहे ते व्यक्त होण्यासाठी वक्तृत्व ही महत्वाची कला आहे हे आपण विसरता कामा नये. मित्रांनो, वक्तृत्वाला इंग्रजीमध्ये ओरेटरी असं म्हटलं जातं. आपण याबद्दलची व्युत्पत्ती पहिल्यांदा समजून घेऊ. रिटोरिकी या ग्रीक शब्दावरून रिटोरिका हे लॅटिन रूप तयार झाले आणि त्यावरून हेरटारिक्स हे इंग्रजी रूप बनले. हेरटारिक्स या मूळ इंग्रजी शब्दाचा वक्तृत्व शास्त्र हा मराठी प्रतिशब्द. रेटॉर म्हणजे वक्ता, आयकॉस म्हणजे शब्द यावरून ही संज्ञा बनलेली आहे. वक्तृत्व या संकल्पनेचा उगम ग्रीकांच्या वसाहतीत सिराक्यूज येथे झाला असे मानले जाते. पण विकास आणि वृद्धी अथेन्स व रोम या नगरीत झाली. ग्रीक वसाहतीत इसवी सन पूर्व 466 मध्ये लोकशाही अस्तित्वात आली. त्यामुळे तेथील लोकांच्या जमिनी जुलमी लोकांनी बळकावल्या होत्या. त्या परत घेण्यासाठी त्या लोकांनी खटले नोंदवले. पण त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे या लोकांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रभावी वाक्पटू हवा होता, वक्तृत्वपटू हवा होता. अशा वेळी सिसिलियन ग्रीक कोरॅक हा पुढे आला व त्याने आपल्या वाक्चातुर्याने हे खटले चालवले आणि पुढे तोच वक्तृत्व कलेचा प्रणेता आणि संस्थापक ठरला. पाश्चात्य देशांमध्ये वक्तृत्वाची परंपरा या पद्धतीने सांगितली जाते. भारतामध्येही वक्तृत्वाची परंपरा सांगितली जाते. कुणी गौतम बुद्धाचं नाव घेतं, कुणी वर्धमान महावीरांचं नाव घेतं, कुणी श्रीकृष्णाचं नाव घेतं. थोडक्यात काय, वक्तृत्वाला फार मोठी परंपरा आणि प्राचीन इतिहास आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तासिकेत आपण अगदी थोडक्यात वक्तृत्वाच्या व्याख्या समजून घेऊ.
वक्तृत्वाच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदा संत ज्ञानेश्वर, वक्ता वक्ताची नो हे श्रोते विण, म्हणजे अनेक श्रोत्यांसमोर जो भाषण देतो त्या प्रक्रियेला वक्तृत्व म्हणतात. ज्ञानेश्वरांनीच असं संबोधलेलं आहे. दुसरी व्याख्या, वक्तृत्व म्हणजे वाग्विलास, वाणीचा विलास अगोदर, नंतर तिचा विलास आणि त्यानंतर विलासाच्या मर्यादा आणि तिच्या शक्तीचा प्रभाव नियमित करण्यासाठी शास्त्राचे नियम म्हणजे वक्तृत्व होय. श्रोत्यांवर वाणीच्या माध्यमाद्वारे प्रभाव पाडण्याची कला म्हणजे वक्तृत्व होय. मित्रांनो, यापेक्षा थोड्या वेगळ्या व्याख्या आपण बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. विश्वकोशामधली व्याख्या आपण समजून घेऊ. श्रोत्याला आकर्षित करून आपल्या विचार, विकार, भावनांची श्रोत्यांवर छाप पाडून आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य म्हणजे भाषण. ही व्याख्या खूपच महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा ही व्याख्या तुमच्या समोर आवृत्त करतो. श्रोत्याला आकर्षित करून आपल्या विचार, विकार, भावनांची श्रोत्यांवर छाप पाडून आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य म्हणजे भाषण. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्या बघा. एखाद्याचे बोलणे ऐकत राहावे असे ऐकणाऱ्याला वाटते. ते बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारे, आविष्कृत होणारे आणि प्रकट होणारे जे असते त्याला वक्तृत्व म्हणतात. त्यांनीच केलेली दुसरी व्याख्या, वक्तृत्व म्हणजे शब्दांची आतषबाजी नव्हे तर ती जीवनाची उपासना असते आणि निष्ठापूर्वक उपासना करणाऱ्यांनाच वाग्देवता प्रसन्न होते. त्यांनी आणखीन एक व्याख्या केली आहे, भाषण हा बहरून आलेल्या मनाला फुटलेला शब्दांचा मोहर असतो. विष्णू सखाराम खांडेकर, तुम्हाला लेखक म्हणून माहिती आहेत, वि. स. खांडेकर, त्यांनी केलेली व्याख्या आहे, लेखन कलेची कसोटी व्यक्तिमन आहे तर भाषण कलेची कसोटी समूह मन आहे, असे वि. स. खांडेकरांनी संबोधले आहे. थोडक्यात, ज्याला समूह मनाला साद घालता येते त्याला वक्ता बनता येते. मित्रांनो, या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांमधून वक्तृत्व या कलेचे स्वरूप आपण समजून घेतो आहोत. खरे तर वक्तृत्वाला नुसती कलाच म्हणावे का वक्तृत्व हे शास्त्रही आहे, याबद्दल अभ्यासकांमध्ये सातत्याने चर्चा होत आलेली आहे. आपण मात्र बाकीच्या कलांप्रमाणे याही कलेला साधना लागते, यासाठी आपण तिला कला म्हणू, पण ती शास्त्र सुद्धा आहे. कोणत्या बाबतीमध्ये तर शास्त्राचे जसे काही नियम असतात, काही संकेत असतात आणि ते अभ्यासाने आणि अनुभवाने आपणाला अवगत करता येतात, तसेच वक्तृत्वाच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे आपणाला आपल्या इंद्रियांची जाणीव असणं, ज्यामध्ये स्वरयंत्र, दात, ओठ, पडजीभ, घसा, मुखविवर, नासिकाविवर, फुफ्फुसे या सगळ्या इंद्रियांची माहिती आणि बोलण्याच्या वक्तृत्वाच्या प्रक्रियेमध्ये या इंद्रियांचा उपयोग, शिवाय या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजेच वक्तृत्वावरती प्रभुत्व मिळवणं, ही गोष्ट समजून घेण्यासाठी वक्तृत्व हे शास्त्र आहे, हेही आपण विसरता कामा नये. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की ज्याला चांगला वक्ता व्हायचं आहे किंवा वक्तृत्व कलेवरती प्रभुत्व मिळवायचं आहे, त्या वक्त्याकडे कोणकोणते गुण असले पाहिजेत, हे तुम्हाला कौशल्य अंगीकृत करण्यासाठी हे गुण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिला गुण आहे तो म्हणजे वक्तृत्वाची शैली किंवा भाषणाची शैली. प्रत्येक वक्तृत्वपटूला स्वतःची एक भाषण शैली असते. विषयाचे ज्ञान आहे, पण जर भाषेची मांडणी आणि मधुरता नसेल तर वक्तृत्व व्यर्थ मानलं जातं. म्हणून ज्याला कुणाला बोलायचंय त्यानं स्वतःच्या शैलीमध्ये बोलणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा वक्तृत्व शिकत असताना कुणाचं तरी अनुकरण करून ते शिकलं जातं आणि नंतर
ज्याचं आपण अनुकरण करतो आहोत त्याचीच शैली स्वतःची शैली आपण मानायला लागतो. पण असं न करता प्रत्येक वक्त्याने स्वतःची स्वतंत्र शैली ही विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही शैली सरावाने विकसित होते हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याकडे असणारा दुसरा गुण आत्मविश्वास आणि प्रबळ व दुर्दम्य इच्छाशक्ती. बघा, ज्याला वक्तृत्व करायचं आहे त्याच्या अंगी आत्मविश्वास असला पाहिजे. याचं कारण असं आहे, वक्तृत्व ही जनांमध्ये केली जाणारी कला आहे. जर लोकांच्या पुढे उभं राहायचं असेल, लोकांना आपले विचार पटवून द्यायचे असतील, तर जोपर्यंत अशा प्रकारचा आत्मविश्वास त्या वक्त्यामध्ये नसतो तोपर्यंत त्याला न आपले विचार पटवून देता येतात किंवा विचार पटवून देण्यासाठी लोकांच्या समोर ठामपणे उभं राहता येतं. म्हणजे इथे आत्मविश्वास महत्वाचा ठरतो. आणि दुसरं म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती. म्हणजे माझं म्हणणं मला इतरांना पटवून द्यायचं आहे याबद्दलची एक तीव्र प्रबळ अशी इच्छाशक्ती जर त्या वक्त्याच्या अंगी असेल तरच तो आपले विचार श्रोत्यांना पटवून देऊ शकतो. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इच्छाशक्ती हा वक्तृत्वाच्या साधनेमधला एक महत्वाचा गुण आहे. क्रमांक 3, वाचन आणि व्यासंग. वक्त्याला सातत्याने निरनिराळ्या विषयांवरचं वाचन करावं लागतं. जर वाचनाची आवड असेल तर उत्तम, प्रभावी, अस्खलित या पद्धतीच्या भाषणाची शैली विकसित होत असते. वाचन याचा अर्थ फक्त पुस्तकाचं वाचन नाही, तर पुस्तकाशिवाय आपल्या समाज जीवनाचं, समाज व्यवहाराचं सुद्धा डोळस वाचन या वक्त्याला करता आलं पाहिजे. आपण आपल्या अध्यापन तासिकांमध्ये या सगळ्यांचा खूप विस्ताराने विचार केलेला आहे. शब्दांचे सामर्थ्य हाही महत्वाचा गुण मानला जातो. शब्दांचे सामर्थ्य म्हणजे काय, तर कुठे विराम घ्यायचा आहे. आरोह अवरोह म्हणजे आरोह याचा अर्थ चढत्या क्रमाने, अवरोह याचा अर्थ उतरत्या क्रमाने आपली वाक्यरचना कधी ठेवायची आहे, शब्दांवरती आघात कशा पद्धतीने द्यायचे आहेत, बोलण्याची धाटणी कशी ठेवायची आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं म्हणजे शब्दांच्या सामर्थ्याचा अंगीकार करणं असं आपण समजून घ्यायला पाहिजे. पुढचा गुण मानला जातो देहबोली. देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज. माणसाच्या जीवनात देहबोलीला खूप महत्व असतं आणि देहबोली जी आहे, बॉडी लँग्वेज जी आहे, तिचा अभ्यास आता खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो. जिला आपण देहबोली म्हणतो त्यामध्ये कुठले कुठले अवयव येतात ते आपण समजून घेऊ. सगळ्यात सुरुवातीला चेहरा येतो, नंतर डोके आणि मान येते, सगळ्यात महत्वाचं डोळे येतात आणि यानंतर वक्तृत्वपटूचा जो पेहराव आहे, त्यानंतर त्याचे हातवारे आहेत, त्याची जीभ आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता चेहरा कसा ठेवायचा याचीही चर्चा आपण केलेली आहे. म्हणजे नवरसांचा आविष्कार जर आपण वक्तृत्वातून करत असू तर जसा रस आणि किंवा ज्या रसाचा आपण आविष्कार करतोय त्या प्रकारे आपला चेहरा असला पाहिजे. डोके आणि मान यांची जी हालचाल आहे किंवा यांचा जो वापर आहे तो सुद्धा आपल्या आशयाला अनुरूप असला पाहिजे. डोळे हे तर देहबोलीमध्ये सर्वाधिक महत्वाचे असतात, कारण कोणताही श्रोता जो आहे तो केवळ वक्ता जे बोलतो आहे तो आशय ऐकत नसतो, तर सोबतच वक्त्याच्या डोळ्यांमध्ये पाहून तो त्या आशयाचा प्रामाणिकपणा, त्या आशयाचं सामर्थ्य, त्या आशयाबद्दल वाटणारी, वक्त्याला वाटणारी कळकळ या सगळ्या गोष्टी तो समजून घेत असतो. म्हणून डोळे हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. पेहरावाच्या बाबतीमध्ये जो वक्ता श्रोत्यांच्या समोर उभा आहे त्याला ज्या पद्धतीच्या पेहरावामध्ये तो वक्ता कम्फर्टेबल असेल तसे कपडे त्याने घातले पाहिजेत. पण हे घालताना सुद्धा आपला पेहराव हा काहीतरी विचित्र वाटू नये. आपणाला जे सांगायचंय ते लोक न ऐकता
जर आपल्या पेहरावाकडेच लक्ष देत राहिले तर आपलं बोलणं श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. हे लक्षात घेऊन वक्त्याने आपला पेहराव ठरवला पाहिजे. हातवाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हात बांधलेले नसले पाहिजे आणि सातत्याने विनाकारण हातवारे पण नसले पाहिजे. तर आशयाला अनुरूप या पद्धतीनं हातवारे होणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. जीभ असाही उल्लेख मी केला होता. तर जी जीभ आहे त्या जिभेचा उपयोगही आपणाला व्यवस्थित पद्धतीनं करता आला पाहिजे. म्हणजे अत्यंत अवघड असणारे जोड शब्द जर आपण उपयोगात आणत असू तर त्यावेळेस त्या शब्दांचा जर सराव जिभेला असेल तरच आपण त्या शब्दांचं उच्चारण व्यवस्थित पद्धतीनं करू शकतो. हे देहबोलीच्या अनुषंगाने महत्वाचे असणारे गुण आहेत. याच्यानंतर स्मरणशक्ती व पाठांतर हाही खूप महत्वाचा गुण आहे. कारण वक्त्याला काही हातामध्ये कागद धरून वाचायचं नसतं, तर त्याला जे मांडायचं आहे, जे सांगायचं आहे ते पक्क आठवलं पाहिजे. यासाठी स्मरणशक्ती पाहिजे आणि परत स्मरणशक्तीसाठी वाचन, चिंतन, मनन याची सतत जोड दिली पाहिजे. पाठांतर असं म्हणत असताना काव्यपंक्ती असतील, काही सुविचार असतील, काही म्हणी असतील, या वक्त्याला पाठ असल्या पाहिजेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे बहुश्रुतता, नुसतं वाचन कामाचं नाही तर वेगवेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळ्या लोकांचं या वक्त्यानं खूप ऐकलेलं असलं पाहिजे. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. हजरजबाबीपणा हाही वक्त्याचा महत्वाचा गुण मानला जातो. म्हणजे समजा भाषण झाल्यानंतर किंवा भाषण चालू असतानाच मध्ये जर श्रोत्यांनी त्यात व्यत्यय आणला, श्रोत्यांनी काही डिस्टर्ब केलं तर त्यांना तिथल्या तिथं उत्तर देण्याची जी क्षमता असते तिला हजरजबाबीपणा म्हणतात. हे सगळे गुण या अष्टपैलू वक्तृत्वामध्ये अपेक्षित आहेत. आणि ज्याला कुणाला चांगला वक्ता व्हायचा आहे त्यानं या गुणांचा अंगीकार साधनेच्या माध्यमातून केलं पाहिजे. वक्तृत्वाचे पंचप्राण पण काही अभ्यासक मानतात, ज्यामध्ये पहिला प्राण आशय, दुसरा भाषा, तिसरा विचार किंवा भावसौंदर्य, चौथा देहबोली आणि पाचवा अपेक्षित परिणाम महत्वाचा मानला जातो. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. तो शेवटचा मुद्दा आहे, जर वक्तृत्वाला आपण कला मानत असू तर या कलेचे आधारस्तंभ कोणते आहेत? मित्रांनो, वक्तृत्व कलेचे 4 महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. पहिला म्हणजे शिस्त. ज्याला वक्ता व्हायचं आहे त्यानं आपल्या आयुष्यामध्ये शिस्त महत्वाची मानली पाहिजे. मग ती वाचनाची असेल, चिंतनाची असेल, श्रवणाची असेल किंवा भाषणाची म्हणजे बोलण्याची असेल. त्यामध्ये जर शिस्त असेल, नियोजन असेल तरच चांगला वक्ता होता येतो. क्रमांक 2 एकाग्रता. आता वर मी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला ते एकाग्र चित्ताने करता आलं तरच वक्तृत्व जी आहे ती कला आपणाला अंगीकृत करता येते. म्हणून कुणाला तरी दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, तर एकाग्र चित्ताने करायच्या. क्रमांक 3 संयम. आपण अगोदरच्या पण तासिकांमध्ये बघितलं, कुठलंही कौशल्य पी हळद आणि हो गोरी असं तात्काळ येत नसतं, तर त्याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचा असतो. कुठलीही साधना करायची असेल तर संयम खूप महत्वाचा असतो. म्हणून दररोज स्वतःवरती काम करत राहणं, स्वतःच्या भाषेवरती काम करत राहणं यासाठी संयम खूप महत्वाचा असतो. आणि चौथ्या क्रमांकाचा आधारस्तंभ असतो तो म्हणजे आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्य. ज्याला कुणाला चांगला वक्ता व्हायचा आहे त्याच्यासाठी वक्तृत्व आणि वक्तृत्वाची साधना ही आयुष्यामधली सर्वोच्च स्थानाची गोष्ट असली पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीने, ती गोष्ट शिकण्याच्या भावनेने, कल्पनेने आपण झपाटून जातो तेव्हाच ती कला किंवा ती गोष्ट आपणाला अंगीकारता येत असते. म्हणून ज्याला कुणाला चांगला वक्ता व्हायचा आहे त्यानं वक्तृत्वाला आपल्या आयुष्यामधलं सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. मित्रांनो, मी जे मुद्दे तुम्हाला सांगितले, ज्या गोष्टींची आपण चर्चा केली, तेवढ्याच गोष्टी किंवा तेवढेच मुद्दे ही वक्तृत्वासाठी महत्वाचे असतात असं नाही. वक्तृत्व ही आपणाला आपल्या परीनं अंगीकृत करायची कला आहे आणि त्यासाठीच्या नियमांचा, संकेतांचा वापर करत करत ती आपण अंगीकारली पाहिजे. तुम्ही ती अंगीकाराल
आणि चांगले वक्ते व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.